रायगड जिल्हा क्षयरोग विभागामार्फत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसीय टीबी मुक्त अभियान संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या अभियानात वापरण्यात येणाऱ्या निक्षय वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। या मोहिमेदरम्यान विभागनिहाय अति जोखमीच्या लोकसंख्येचे आणि क्षयरुग्णांचे मॉपिंग करण्यात येणार आहे। अति जोखमीच्या व्यक्तींची नेट आणि एक्सरेच्या मदतीने क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येईल। तसेच क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींवर त्वरित तसेच योग्य उपचार करण्यात येणार आहेत। क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींना पोषणासाठी निक्षय पोषण योजनेचा लाभ तसेच निक्षय मित्र बनवून पोषणासाठी सहाय्य देण्यात येईल। तसेच क्षयरोग नसलेल्या परंतु क्षयरोगाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक उपचार देण्यात येणार आहेत। त्यानुसार तयार करण्यात आलेल्या निक्षय वाहनांमध्ये मोबाईल एक्सरे तसेच AI आधारित एक्सरे डायग्नोस्टिक सारखी सुविधा आहे। आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 100 दिवसीय टीबी मुक्त अभियान या माननीय पंतप्रधानांच्या उद्दिष्टातील एक उद्दिष्ट साकारण्याच्या दृष्टिकोनातून अभियानाला सुरुवात होते। या निमित्तानं मी माननीय पंतप्रधानांचं मनापासून आभार व्यक्त करतो। देशाचे आरोग्यमंत्री आणि त्याचबरोबर संपूर्ण आरोग्य व्यवस्था या दृष्टिकोनातून जे काम करत आहे त्याला मी मनापासून धन्यवाद देतो। आज रायगड जिल्ह्यामध्ये देखील हे कार्यक्रम सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी आपले जावळे साहेब, माननीय प्रांताधिकारी सन्माननीय पवन चांडक साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी आरोग्य सेवेला या दृष्टिकोनातून जे सहकार्य करत आहेत, मी सन्माननीय डॉक्टर सचिन जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या दृष्टिकोनातून पूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या 15 तालुक्यांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरू केलेलं आहे। आणि या व्हॅनच्या माध्यमातून जी पिढीलाईटने दिलेली आहे संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये जाऊन या दृष्टिकोनातून टीबीच्या पेशंटचा शोध घेतला जाऊ शकतो। त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर केला जातो आहे। आणि या मोहिमेच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती टीबीचे रुग्ण लवकरच्या स्टेजला डिटेक्ट करू शकू आणि असे रुग्ण जर डिटेक्ट झाले तर त्यांच्यावर निश्चितपणानं 100% उपचार होऊ शकतो। आणि या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधानांच्या या अभियानाचं मी स्वागत करतो आणि संपूर्ण देशवासियांच्या वतीनं माननीय पंतप्रधानांचं मी यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो। या संदर्भात अधिक माहिती यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी सचिन जाधव यांनी दिली। यावेळी पनवेलचे प्रांत अधिकारी पवन चांडक, डॉक्टर अक्षराज राठोड, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास खरत यांच्यासह क्षयरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। आज आपल्या इथं टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत जे 100 डे कॅम्पेन माननीय पंतप्रधानांनी त्या आदेशानुसार आणि सूचनेनुसार जे सुरू झालेलं आहे त्याचा शुभारंभ आपण आज 7 तारखेपासून रायगड जिल्ह्यामध्ये करत आहोत। या ठिकाणी आपल्याला जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल जी मोबाईल एक्सरे डायग्नोस्टिक व्हॅन मिळालेली आहे त्या व्हॅनला फ्लॅग दाखवून माननीय आमदार प्रशांत ठाकूर तसेच पनवेल येथील प्रांताधिकारी पवन चांडक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या व्हॅनला फ्लॅग दाखवून आपण या व्हॅनद्वारे रिमोट एरिया जिथं की आपली यंत्रणा पोहोचू शकत नव्हती अशा ठिकाणी जाऊन रुग्णांचे एक्सरे त्याचं स्क्रीनिंग करून त्यांच्या टेस्ट करून जास्तीत जास्त नवीन रुग्ण शोधून ते उपचाराखाली आणण्याचा यावेळेला मॅक्झिमम प्रयत्न करत आहोत। यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होईल की माननीय पंतप्रधानांनी जे जगानं स्वप्न बघितलं होतं की 2030 साली टीबी फ्री वर्ल्ड करायचं, पण आपल्या माननीय पंतप्रधानांनी 2025 सालीच आपल्याला हे टार्गेट दिलेलं आहे। ते पूर्ण करण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हा क्षयरोग विभाग माननीय जिल्हाधिकारी जावळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण याचं कॅम्पेन राबवत आहोत। या अभियानाला माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचंही नेहमी सहकार्य लाभलेलं आहे। ते माननीय पंतप्रधानांनी जे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र म्हणून कन्सेप्ट आणली त्यात आमदार साहेब स्वतः निक्षय मित्र झालेले होते। त्यांनी स्वतः 2-1 लाख रुपयाचं आपल्याला साहित्य जे आपलं सिमिनॅट मशीन होतं पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचं ते सुरू करण्याकरता इमिजिएट दिलेलं होतं। त्यामुळे ते सिमिनॅट मशीन सुरू होऊन तिथं हजारो त्याचा रुग्णांना फायदा झाला। शेकडो रुग्णांना पॉझिटिव्ह आले, त्यांना आपण ट्रीटमेंट खाली आणता आलं। असं सहकार्य माननीय आमदार प्रशांत साहेब भविष्यात आपल्याला करतील आणि मी त्यांना ग्वाही देतो की निश्चितपणे सर्वांच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात राबवू।